आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। नमस्कार, आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। तर नक्कीच आपण बघताय की आता सध्या आम्ही साबळेनगर मध्ये आहोत आणि साबळेनगरच्या प्रश्नांबाबतच इथला आढावा घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कुर्ला विधानसभा तालुका अध्यक्ष आपल्यासोबत स्वप्नीलजी स्वतः जुडलेले आहेत आणि त्यांनी पाठपुरावा केलेला आहे। महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा त्यांनी केलेल्या आहेत, अनेक विषय त्या आयुक्तांसोबत त्यांनी चर्चा करून मांडलेले आहेत। पण आता स्वतः ते इथला आढावा घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। जनता कुठेतरी निराश झालेली आहे, कारण की जनतेचे काम कुठे होताना दिसत नाही, लोक कुठेतरी एकत्रित हतबल झालेले। तर मी थोडक्यात लोकांकडनंही पहिलं जाणून घेतो, नंतर आपण इथला आढावा तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। एकत्रित काय सांगाल, काय समस्या? संडास घाण आहेत, संडास साफ होत नाहीयेत, गटारी काढत नाहीयेत, गटारी सुद्धा त्यांना सांगितलं ना गटारी काढत, तर गटारी सुद्धा काढत नाहीयेत। दिवसात येतात ते काय नाही, दोन दिवस आड करून संडास धुतले जातात। गटारी तर मी बोलून बोलून वैतागले। एक पाऊस पडला ना तर घरामध्ये पाणी असतं, दोन दिवस घरातलं पाणी निघत नाही, मोरीमध्ये पाणी। पोरगी आंघोळीला गेली ना तर स्टुलावर बसून आंघोळ करावं लागते सगळीकडे अशीच अवस्था सगळीकडे। आहे। तुम्ही काय सांगाल? मी काय अशीच अवस्था आहे का सगळी? हो आहे ना माझ्या घरात सरळ पाणी घुसतंय, पाठीमागच्या पुढच्या गटारात सगळं पाणी घरात येतंय। मला फक्त माझ्याच घरात हे पाहिजे, बाकी मला काढायला येतात का? नाही येते लवकर कोण काढायला। मग त्यासाठी ते आता तुम्ही नाही येत काढायला। संडास पण लय घाण असतात। लहान असतात। आवाज येतो एकदम बुडबुड बुडबुड आवाज येतो संडासातून बसलंच आहे। तर आपण बघितलं एकत्रित अजून लोक आहेत, आपण बघू शकता इथल्या लाद्या आहेत, अनेक गोष्टी कुठेतरी तुटलेल्या आहेत, मोडकळीत पडलेल्या आहेत। आणि जर बाथरूमची अवस्था बघितली तर दरवाजांना अक्षरशः एकत्रित बघितलं तर दयनीय अवस्था दरवाजांची झालेली आहे। आतमध्ये कोणी बसू शकत नाही अशी अवस्था आहे। पत्र्यांवरती आपण बघू शकता काही लागलेली आहेत। हे किती वर्षाचं काम आहे एकत्रित, आताही ह्याकडे लक्ष दिलं जात नाहीये असं लोकांचं म्हणणं आहे एकत्रित। आणि आपण जर महिलांचं बाथरूम बघितलं तर तिकडेही अशाच प्रकारे अवस्था आहे। अनेक बाथरूम आतमध्ये जे बघितलं तर नाले कुठेतरी त्या नाल्यावरचे जे ढाकणे आहेत ते तुटून पडलेले आहेत। अनेक अशा समस्या आहेत, पण कुठेतरी समस्याचं निवारण होताना दिसत नाहीये, कोणीच पुढे येत नाही असं लोकांचं म्हणणं आहे। आम्ही कोणाकडे जावं, कोणाला सांगावं असं एकत्रित काय सांगाल? बसवा का तर आम्हाला डायरेक्ट आम्हाला बोलणं होईन। एक आमदार वगैरे कोणीच येत नाही इकडे, एकदा निवडून गेले की परत कोणच यायला बघत नाही। जनता दरबार होणं गरजेचं आहे, लोकांची अशी मागणी आहे। कारण की निवडून गेल्यानंतर आम्ही कुठे शोधायचं, कोणाकडे जायचं असं एकंदरीत प्रश्न कुठेतरी उभारला जातो। पण म्हणूनच यांची मागणी आहे की जनता दरबार झाला तर खरोखरच आमचे प्रश्न आम्ही थेट अधिकाऱ्यांसोबत मांडू शकतो आणि आमचे निवारण कुठेतरी होईल। तर हे आता कितपत होतंय हे पाहणं आता महत्वाचं राहील। आपल्यासोबत स्वप्नीलजी स्वतः जुडलेले आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आढावा तर आपण घेताय, प्रश्न मांडताय, पण एकत्रित प्रश्न कुठे सोडवले जात नाहीयेत। काय कारण आहे? प्रशासन बसलेलं आहे, नगरसेवक नाहीयेत, निवडणुका लांबीवर आहेत आणि अशामध्ये लोकांचे कामं रखडलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला? सर्वप्रथम आपले मी अभिनंदन करतो की आपण साबळेनगरच्या अनेक प्रश्नांवरती आवाज उठवताय। तर वंचित बहुजन आघाडीने याच्या अगोदर देखील कुठल्याही राजकीय आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्र्याने सुद्धा रस्ता बनवला नव्हता। तो रस्ता वंचित बहुजन आघाडीने स्वखर्चाने साबळेनगरचा रस्ता बनवलेला होता। आणि आता सगळ्यात महत्वाचा जो विषय इथल्या स्वच्छतेबाबतचा आहे, तर आम्ही मुंबई महानगरपालिका एल विभागाकडनं सातत्याने मागच्या 3 महिन्यापासून प्रयत्न करत होतो। मागच्या 4 दिवसा अगोदर आयुक्तांसोबत बैठक झाली। जे अनाडी अधिकारी तिथले जे आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नव्हते त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाटी आणि पेन्सिल भेट दिली, त्यांचं शिक्षण चांगलं व्हायला पाहिजे म्हणून। तर सहाय्यक आयुक्तांना जाग आली आणि 2 दिवस विशेष साबळेनगरला स्वच्छता मोहीम होणार आहे। त्याच्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी असतील, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील सोबत असतील। तर नागरिकांनाही विनंती करतो, त्यांना ज्या ज्या ठिकाणच्या समस्या आहेत स्वच्छते बाबतीतच्या, तुम्ही स्वतः उभा राहा तिथे आणि ते स्वच्छता करून घ्या। त्याच्यानंतर राहिला शौचालयाचा प्रश्न देखील वंचित बहुजन आघाडीने मांडलेला आहे। आणि नागरिक ज्या पद्धतीने म्हणताय की जनता दरबार हा व्हायला पाहिजे, तर वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय हे महिनाभर चालू असतं। आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि पत्रकं वाटून देखील कळवलेलं आहे की तुमच्या समस्याला भले तुम्ही जनता दरबारात येऊ शकत नसाल तर फक्त फोटो आणि तिकडचा पत्ता पाठवा, वंचित बहुजन आघाडी ते काम केल्याशिवाय राहणार नाही। तर नागरिकांनी देखील याची दक्षता घ्यायला पाहिजे। ऐन निवडणुकीत तुम्ही म्हणता की जे लोक आले त्यांना तुम्ही मतदान करता, परंतु जे लोक काम करतात त्यांच्या पाठी तुम्ही उभा राहता का? त्याच्यामुळे आज ही साबळेनगरची अवस्था आहे। मी आयुक्तांना प्रश्न देखील केला होता, साबळेनगर हा काय पाकिस्तानचा भाग आहे का? कारण आयुक्त नेहमी इकडचं उत्तर देतात की एनओसी पाहिजे,
साफसफाईला एनओसी लागत नाही ना. साफसफाई महानगरपालिका त्यांच्या स्वतःच्या गाईडलाईन्स मध्ये करून घेऊ शकते. तर आयुक्ताने त्याच्यावरती होकार देत 2 दिवस विशेष स्वच्छता मोहिमी राबवणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलं आणि आज त्यांचे अधिकारी येऊन आम्हाला भेटून देखील गेलेले आहेत. तर उद्या आणि परवा 2 दिवस साबळेनगरमध्ये स्वच्छता मोहीम राबवणार आहेत. स्वप्नीलजी, जसं आता आपण पाठपुरावा केला, अजून अनेक लोक आहेत त्यांनीही पाठपुरावा करायला पाहिजे, कारण की लोकांच्या समस्या, लोक जाणार कोणाकडे? लोकांना वेळ नसतो, घर असतं, कुटुंब असतं, अनेक गोष्टी असतात, पण ते निवडून देतात एक विश्वासाने की आमचे प्रश्न कुठेतरी मार्गी लागतील. पण निवडून आल्यानंतर लोकांचे प्रश्न आपण बघताय की असेच्या असेच आहेत, पण लोक कुठेतरी निराश होतात, लोकांना कुठेतरी त्यांच्या पदरी निराशा पडते आणि लोकांना जी सुखसुविधा असते त्यांच्या टॅक्सचे पैसे घेतले जातात आणि त्यांनाच सुविधापासून वंचित राहावं लागतं आणि दारोदारी भटकावं लागतं. मग ह्याच्यात अपयश कोणाचं आहे? ह्याच्यात नक्कीच अपयश इथल्या आमदार, खासदार आणि जे अगोदरचे नगरसेवक होते त्यांचं आहे. परंतु मी नागरिकांना विनंती करतो की ह्याच्या अगोदर आणि आता देखील आणि ह्याच्या पुढे देखील वंचित बहुजन आघाडी तुमच्या सोबत असेल. तुमच्या ज्या काही समस्या असतील तुम्ही घेऊन या. आम्ही वाटलं तर तुम्हाला थेट अधिकाऱ्यांच्या सोबत बैठका लावून ते प्रश्न सोडवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करूया. एकंदरीत थोड्या वेळासाठी कामं होतात, त्याच्यानंतर जशी अवस्था तशीच राहते, कुठेही नंतर मग काही दिसत नाहीये. सुरुवातीला जेव्हा आपण जसं जाब विचारला आणि अधिकाऱ्यांना जागा केलं, थोड्या वेळासाठी कामं होतात, त्याचे आदेश पालन होतात, नंतर जशी अवस्था बघायला गेलं तर तशीच आहे. आतमध्ये जर बघितली अनेक अशी अवस्था दयनीय आहे. लोकांना डेंग्यू मलेरिया सारख्या आजाराला झुजावं लागतं. घाणीचा साम्राज्य पसरत जातोय कुठे ना कुठे. रस्ते चांगले नाहीयेत, लाईट्स नाहीयेत, CCTV नाहीयेत, असे लोकांचे अनेक मागण्या आहेत. मग ह्या मागण्यांवरती कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे, लोकांना समाधान भेटलं पाहिजे असं वाटतं. 100% ह्या सगळ्या ज्या तुम्ही आता गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. एखाद्या गोष्टीचा जर निधी आला तर त्यात इथल्या आमदारांचे कार्यकर्ते, खासदाराचे कार्यकर्ते, इथल्या राजकीय पक्षाचे त्यांचे पदाधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, ह्या सगळ्यांची टक्केवारी ठरलेली आहे. तर 100 रुपयाचं काम हे नागरिकांपर्यंत पोहोचेपर्यंत ते 25 रुपयाचं असतं. 75 रुपये त्यातले खाल्ले जातात. त्याच्यामुळं कोणतंही काम केल्यानंतर ते जास्त काळ टिकत नाही. तर नागरिकांनी देखील त्याच्यामध्ये दक्ष राहायला पाहिजे. जर एखादं काम आलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारणं, ते काम योग्य होतंय की नाही, किंवा एखादा आमदार आला किंवा नगरसेवकाला राजकीय पक्षाचा माणूस आला त्यानं नारळ फोडलं तर आपण खुश होतो. परंतु बाबा आमच्या वस्तीमध्ये तुम्ही काय विकास करणार आहात त्यांना देखील जाब विचारला पाहिजे. कारण आमदार, नगरसेवक, खासदार हा तुमचा नौकर आहे. तुम्ही या देशाचे मालक आहात. आमदार निवडून आला म्हणजे तो मालक होत नाही. परंतु दुर्दैव असं आहे की इलेक्शनच्या काळामध्ये मी स्वतः निवडणुकीला उभा होतो. साबळेनगरच्या लोकांनी मला चांगलं मतदान दिलंय आणि त्याचे उपकार मी कायम ठेवणार आहे. त्याच्यासाठी मी आज देखील साबळेनगरसाठी लढतोय आणि याच्या पुढे देखील लढत राहणार आहे. परंतु ज्या लोकांनी ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला किंवा मतदानाच्या दिवशी पैसे आणि बिर्याणी खाऊन जे मतदान दिलं त्यांनी देखील स्वतःला विचारलं पाहिजे की आपण आपल्या येणाऱ्या पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करतोय. आता महानगरपालिका निवडणुकी काही महिन्यावरच येऊन ठेपलेल्या आहेत. अनेक नेते येतील, अनेक लोक येतील दरवाजापर्यंत, अनेक आश्वासनं घेऊन येतील आणि लोकांना कुठेतरी भूल थापा देतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता सध्या लोकांची अवस्था जी आहे कुठेतरी आपण बघताय की लोक कुठेतरी ज्या प्रकारे रोष आपल्याला बघायला भेटतो एकत्रित कुठल्याही प्रकारे. हा काय सांगाल एकत्रित, काय सांगाल? या संडासात जाऊन पाहिलं तर आजारी पडू आम्ही. हा काय आमची साफसूफ होते, काहीच नाही होत. काहीच नाही होत. ते बघा पण ते तर फोटो काढून पाठवतात. नाही, ते तर फोटो काढून पाठवतात साफ केल्यावरती. ते थोडं करणार आणि साफ करून पाठवणार. गटारं साफ झालेत का? गटारी सुद्धा आमच्या साफ नाहीये. किती दिवस झाले? आता किती वर्ष झालं असेल ना? किती? 1 वर्ष झालं असेल. नक्की 1 वर्ष झालाय. आपण बघताय प्रश्न अनेक आहेत पण उत्तर कुठेच नाहीये, दिलासा कुठे नाहीये, तोडगा कुठे नाहीये. अनेक लोक आहेत, मी त्यांच्याकडनं जाणून घेतो काय समस्या आहे. काय आमच्याकडे गटर काढत नाहीत अजिबात. नाहीत किती काढत. महिने झाले येत नाही? 7-8 महिने झाले. किती जण आहेत तिथे काम करणारे असे तुम्हाला दिसतात? कोणच येत नाही. किती जण आहेत? दोघे. नक्की आपण बघताय की दत्तक वस्तीचे फक्त 2 माणसं, एवढा मोठा हा परिसर. महानगरपालिका फक्त 2 जणांनाच महानगरपालिकांनी दत्तक वस्तीच्या कामगारांना नेमलंय का हा प्रश्न कुठेतरी उभा राहतो. मोठा भ्रष्टाचार कुठेतरी दिसतोय. कामं होत नाही याचं कारण आहे कुठेतरी कामगार कमी आहेत आणि ठेकेदार जे असतात, जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना मजदा खायला भेटायला पाहिजे. म्हणूनच एकत्रित 2 वर्कर ठेवून अशा प्रकारे लोकांचे कामं होताना दिसत नाही आणि लोक कुठेतरी अशा प्रकारे
न्याय हक्कासाठी आवाज उचलत असतात. स्वप्नीलजी, दत्तक वस्तीच्या लोकांचं जे टेंडर निघतं, जे ठेकेदार आहेत, त्या ठेकेदारांचे कामगार फक्त 2च, एवढा मोठा परिसर, ह्यामध्ये काम होईल का? काय वाटतंय तुम्हाला? नक्की याच्यामध्ये आम्ही आयुक्तांशी पुन्हा एकदा चर्चा करू आणि हा प्रश्न मार्गी लावू. आणि तुम्ही आता एक प्रश्न उपस्थित केला होता की निवडणुकीच्या अगोदर लोक येतात, परंतु तुम्हाला मी तुमच्याच चॅनलची लिंक आहे, वंचित बहुजन आघाडीने ज्यावेळेस रस्ता बनवला तो आज मला वाटतं जवळपास 4 वर्ष होऊन गेलेले आहेत. तर आम्ही निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काम करत नाही, आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी. ह्याच्या अगोदर पण आमच्याकडे काही सत्ता नव्हती आणि आता देखील सत्तेत नाही होत, परंतु येणाऱ्या काळामध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडी महानगरपालिका सत्तेत असेल आणि त्यावेळेस आम्ही ताकदीने हे सगळे प्रश्न सोडवू. नागरिकांनी देखील या सगळ्या गोष्टीची नोंद घ्यायला पाहिजे की अगोदर ज्या लोकांना निवडून दिले त्यांनी काय वस्तीचा विकास केलाय की नाही. पण एकंदरीत ज्या प्रकारे दत्तक वस्तीच्या कामगारांना नेमलं जातं, एवढा मोठा परिसर, त्याच्यामध्ये 2च कामगार दिसतात, असं इकडच्या महिलांचं म्हणणं आहे. 2 कामगारावरती काम होईल का? 100% 2 कामगारात काम होणारच नाही. 2,500-3 हजार लोकांची वस्ती आणि 2 कामगार करू शकत नाही. परंतु भ्रष्टाचार हा प्रचंड मोठा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. तर उद्या ते सगळेच अधिकारी ह्या ठिकाणी येणार आहेत, जे दत्तक पण वस्ती असेल, मेंटेनन्स असेल, महानगरपालिकेचे सगळे अधिकारी ह्या ठिकाणी. उद्या 2 दिवस विशेष स्वच्छता मोहीम आहे, तर लोकांनी देखील त्यांना प्रश्न विचारायला हवा. आम्ही तर वारंवार त्यांच्यासोबत भांडतोय, बोलतोय, पत्रव्यवहार करतोय, काम करून घेतोय. तर लोकांनी देखील अधिकाऱ्यांच्या समोर आणि इथल्या राजकारण्यांच्या समोर आवाज उचलायला पाहिजे. एकंदरीत लोकांची गळचेपी होते असं वाटतंय का? नाही, लोक गळचेपी करू शकत नाही, कारण लोकांची गळचेपी होते, कारण की त्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीयेत. वारंवार ते कंप्लेंट करतायत, वारंवार बोलतायत, पण नेमकं जायचं कोणाकडे? कार्यकर्त्यांकडे गेलं तर हा आम्ही करू, आम्ही बघतो असं बोलतात. हा बोलतात आणि नाही करत कोणच काम. मी तर किती जणांना सांगितलं, त्या बबितापासून सगळ्यांना सांगितलं की संडाचं बघ आवाज येतो, हे येतोय. ती म्हणते मला फोटो काढून पाठव. आता एवढं आम्हाला जमलं असतं तर कशाला आम्ही तुमच्यापर्यंत आलो असतं ना. असं आहे. तुम्ही गेले का लोकांकडे, असे कार्यकर्त्यांकडे सांगितलं का? सांगून वैतागले, परत सांगायचं सोडून दिलं. इकडून कार्यकर्ता येतात निघून जातात. हा, मग नक्कीच काहीच काम जनतेने जायचं कोणाकडे? कुणाकडे जायचं? जे कार्यकर्ते नेमले जातात, ज्यांना पद दिले जातात, त्यांनी जर लोकांची समस्या जाणून घेतली नाही तर मग जाणून घेणार कोण? हा प्रश्न कुठेतरी उभा राहतोय. नक्कीच आम्ही लाईव्हच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी आहेत, आम्हाला दाखवलं. बाथरूमची अवस्था जर दाखवली, खूप दयनीय बाथरूमची अवस्था आहे. दरवाजाच्या पाठीमागे बघितलं तर घाण एकत्रित आपल्याला बघायला भेटेल. आपण बघू शकता लाद्या इथले तुटलेल्या आहेत, आतमध्ये घाण, गटारावरती घाण आहे. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार उद्भवत आहेत. आपण बघू शकता एकत्रित जर इथले बघितलं तर आपण बघतोय दरवाजांची अवस्था खूप दयनीय आहे. पाठीमागे जरी बघितलं तर फारच खूप दयनीय अवस्था आहे. हा. तर आपण बघू शकता की आतमध्येही जर मी दाखवतोय, स्वप्नीलजी जरा आतमध्ये हा मी आतमध्ये जरा दाखवतोय कुठे आपण बघू शकता. एकत्रित ज्या प्रश्नांसाठी आवाज उचलला जातोय, लोकांना जे सुखसुविधा हव्यात त्या नाहीयेत, त्याच्यापासून लोक वंचित आहेत. एकत्रित टॅक्स दिला जातो, त्या टॅक्स मधनच जे कामं व्हायला पाहिजे ते कामं होताना दिसत नाहीयेत. आपण बघू शकता हे नाले, साफ झालेले नाहीयेत. स्वप्नीलजी नाले बघू शकता आपण, साफ झालेले नाहीयेत. आपण आढावा घेताय, अधिकाऱ्यांना आपण ह्याचा जाब विचारणार आहात का? 100% उद्या ह्याच्यावरती काम सुरुवात होईल आणि याच्यानंतर आम्ही आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावर सातत्याने लक्ष ठेवतील आणि पुढे काम करू. मी तुम्हाला दाखवतोय पुढेही आपण बघू शकता की कशा प्रकारे लोकांना रोगराईपासून त्रस्त व्हायला लागतं. आपण इथे दाखवू शकता की कशा प्रकारे ही अवस्था आहे. मच्छर, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार, अनेक त्वचाचे आजार होताना दिसतात. एकंदरीत आपण बघू शकता की कुठल्याही प्रकारे स्वच्छता नाही, कुठल्याही प्रकारे साफसफाई नाही. तुमच्या इथे होते का? तुमच्या इथे हा बोला, हा होते का साफसफाई? साफसफाई नाही होत आमच्या इकडे. किती दिवस झालं? आता वर्षभर हे असंच चाललंय. वर्षभर हा. कोण आलं का साफ करायला? नाही कचरवाल्याशीला पण आम्ही 4दा-5दा सांगितलं, कंप्लेंट दिली तरी ती लोक येत नाही. नाही येते. हा. अच्छा, तर नक्कीच आपण बघताय वर्ष झालं. अच्छा, नक्की वर्ष झालं आपण बघताय. मी इकडे पण दाखवतोय अवस्था बघू शकता. हे दाखवण्याचा उद्देश एकच आहे, कारण की प्रश्न स्लम झोपडपट्टी सारख्या ह्याच्यामध्ये गरीब गरजू लोक राहतात आणि त्यांना अशा गोष्टीपासून कुठेतरी
झुजावं लागतं. स्वप्नीलजी, आपण बघू शकता इथली अवस्था कशा प्रकारे आहे. इथे रोगराई होईल का नाही होईल, मच्छर बनकतायत, रोगराई पसरू शकते, लोकांना कुठेतरी उपचारासाठी अशा प्रकारे पुढे तोंड द्यावं लागतं. काय वाटतं तुम्हाला? हे अत्यंत दुर्दैव आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी आणि इथल्या राजकीय पक्षाचे आमदार नगरसेवक याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात साबळे नगरकडे. आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की या सगळ्या कामकाजाचा पाठपुरावा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून स्वतः घेऊ आणि ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे का, त्यांच्यावर दंड आकारला पाहिजे का, ज्यांच्यामुळे हलगर्जीपणा होतोय, लोकांना नाहक त्रास सहन करायला लागतोय, महानगरपालिकांनी त्यांच्यावर दंड आकारायला पाहिजे का, असं वाटतं का तुम्हाला? 100% ह्या ठिकाणी जी काही कंपनी आहे किंवा जी काही दत्तक वस्ती आहे ती आम्ही ब्लॅकलिस्टेड करण्याची मागणी यानंतर करू. पण ह्याच्यानंतरही दत्तक वस्ती येत आहेत, पण त्यांच्यासाठी अगोदरच नियम करून देऊन त्याच्यानंतरच त्यांना हे करायला पाहिजे. कारण की ज्या प्रकारे हा काळा बाजार होतोय, हा लोकांना ह्या समस्यापुढे झुजावं लागतंय, तर कुठेतरी ठेकेदार जो कुठेतरी मलाई खातोय असं लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळेच आज लोकांचे कामं होताना दिसत नाही. एक गटर साफ केलं तर महिन्यानंतर वर्षानंतर साफ होतंय असं लोक बोलतायत. 100% आम्हाला ते दिसतंय देखील, लोक बोलतात, पण आम्हाला स्वतःला ते दिसतंय. जे कोणी या ठिकाणी दत्तक वस्तीवाले आहेत त्याच्यावरती 100% कारवाई आम्ही सर्वीकडेच व्हायला पाहिजे असं वाटतं का? हा, सगळ्याच विभागात, कुर्लाच नाही तर अख्ख्या मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी. तर ह्या जे काही अधिकारी आहेत याच्यामध्ये भ्रष्टाचार ज्यांनी केला, अधिकारी असतील किंवा दत्तक वस्ती असेल किंवा जे काही कंपनी आहेत त्याच्यावरती 100% कारवाई करण्याचं आम्ही आयुक्तांना मागणी करणार आहोत. नक्की. तर आपण बघितलं की थेट एकत्रित लोकही इथे बोलताना दिसत आहेत. लोकांच्या अनेक समस्या आहेत. काय समस्या आहे? आमच्या पण घरामध्ये पावसात खूप पाणी तिथे येतं. तिथे साफसफाई होते का? गटर नाही, अजिबात गटर साफ करत नाही. बायका हाताने साफ करतात 4 दिवसांनी. बायका हाताने साफ करतायत. स्वप्नीलजी, दुर्दैव म्हणावं लागेल. हात टाकून घाणीत साफ करायची वेळ येते. टॅक्स पेयर आहेत आणि त्यांना नाले साफ करावे लागतात, स्वतः ते गटरात हात टाकतायत. म्हणजे किती दुर्दैवी गोष्ट आहे. दुर्दैव आहे. ज्या हाताने ज्यांनी इथल्या राजकीय पक्षांना मतदान दिलं, बटन दाबताना देखील पुढच्या वेळेस ज्यावेळेस आपण बटन दाबतो, ज्या हाताने आपण नाले काढतोय त्या हाताने बटन दाबताना त्यांचा गळा दाबतो असं तुम्हाला वाटलं पाहिजे. आणि येत्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या, ज्यांना आपण मतदान दिलंय आणि त्याच हाताने आपण गटर काढतोय, तर येत्या काळामध्ये ज्यावेळेस त्यांना मतदान देणार तुम्ही, तर स्वतःला तुमच्या हाताला पण वाटलं पाहिजे की आम्ही चुकीच्या माणसाला मतदान देतोय आणि योग्य माणसाची निवड करून या वस्तीचा विकास नागरिकांना देखील करायला पाहिजे. नक्की. तर आपण बघितलं अनेक जागा आहेत, अनेक अशा गोष्टी आहेत, पण कुठेतरी समस्या अनेक आहेत. प्रश्न कुठेतरी सुटले पाहिजे, लोकांना दिलासा भेटला पाहिजे. ह्यामुळेच लोक कुठेतरी आशेने पाहतायत. आता लोकांचे कामं होत आहेत का? स्लम सारख्या विभागात राहणारे, स्लम सारख्या झोपडपट्टीत राहणारे अनेक गरजू गरीब लोक आहेत, त्यांना या समस्येपासून झुजावं लागतो. माझा परिसर माझी जबाबदारी. खरोखर जबाबदारी कोणाची? हे सर्वात मोठी गोष्ट आहे. स्थानिक तर जबाबदारी घेतात, पण जबाबदारी ज्याला दिली आहे तो जबाबदारी पार पाडतोय का, हा प्रश्न कुठेतरी उभा राहतोय. तर हे आता काळाची गरज आहे. लोकांना सुखसुविधा हवेत, आश्वासन नको. ह्याकडेच आता महानगरपालिकाचं काम आता कशा प्रकारे असतं. उद्या अधिकारी येणार आहेत, फक्त येऊन नाही तर लोकांना काम हवंय, रिझल्ट हवंय. तर ह्याबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट करा विसरू नका. पाहत राहा प्रभावशाली न्यूज.